महाराष्ट्रातील लाखो नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या एकच ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेतून 60 लाख शेतकरी वगळण्यात येणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, असं काही होणार नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। शेतकरी मित्रांनो, कोणतरी शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजवत आहे, कोणतरी अफवा पसरत आहे आणि आनंदाच्या बातम्या शेतकऱ्यांमध्ये आल्या की कोणतरी शेतकऱ्यांना नाराज करण्याचं काम करत आहे। शेतकरी मित्रांनो, अशी कोणतीही बातमी आलेली नाही महाराष्ट्र शासनाकडून जेणेकरून 60 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेतून वगळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणतरी अफवा पसरत आहे, या अफवावर तुम्ही लक्ष देऊ नका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्यापही कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण यावर दुर्लक्ष करावा ही आपल्याला विनंती आहे। शेतकरी मित्रांनो, या गोष्टीवर आपण लक्ष देऊच नये। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आता महाराष्ट्र शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा लवकरच वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 90 लाख शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 90 ते 92 लाख शेतकरी महाराष्ट्रातील या योजनेचा लाभ घेतात आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे, कारण की शेतकरी मित्रांनो आता त्यांच्यासाठी डबल धमाका आहे। शेतकरी मित्रांनो, 2000 प्लस कर्जमाफी आता सुरू असल्यामुळे आता या सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे। परंतु कोणीतरी असं आहे की आपल्या चेहऱ्यावरचं हसू त्याला पाहत नाही, त्याच्यामुळे ते नाराजी पसरवण्याचं काम करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका। तर शेतकरी मित्रांनो, असं कोणतीही खबर आलेली नाही की 60 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेपासून वंचित ठेवणार आहे महाराष्ट्र शासन। शेतकरी मित्रांनो, काही म्हणत आहेत की सरकारच्या तिजोरीवर दबाव येत आहे, म्हणजेच की आर्थिक दबाव येत आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचललेलं आहे आणि आता 60 लाख शेतकऱ्यांना एका वर्षासाठी या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, असं काहीच होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेची आता महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता शेतकरी मित्रांनो, याच तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची अंतिम तारीख देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत हे देखील आपण सविस्तर पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता जास्त दिवस रखडला आहे, यासाठी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करणार आहोत। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, डीबीटीच्या मार्फत सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता हा वितरित होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचे खाते चालू असणे आहेत की नाही हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचे खाते चालू आहेत की नाही हे तपासून घ्या। जर तुमचं खातं चालू नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, तुमचा हप्ता रखडला जाणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, एकतर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडला आणि आता तुमच्याकडून विलंब होऊ नये यासाठी तुम्ही लक्ष घाला। शेतकरी मित्रांनो, आता तुमचा बँक खातं चालू आहे की नाही हे तपासून घ्या। जर चालू नसेल तर लवकरात लवकर जा आणि ते चालू करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। शेतकरी मित्रांनो, एकतर महाराष्ट्र शासनाकडून एवढ्या दिवस हा हप्ता रखडला आणि आता आपल्या गलतीमुळे जर आपल्याला हप्ता नाही आला तर शेतकरी मित्रांनो, याच्यापेक्षा आपलं दुर्दैव काहीच नसणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपली कोणतीही गलती होऊ नये याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर जाऊन आपलं बँक खातं चालू आहे का, सर्व आपल्या महाराष्ट्र शासनानं सांगितलेले कागदपत्र ओके आहेत का, आपली नमो शेतकरी योजना चालू आहे का, हे सर्व काही तपासून घ्या, जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळतील। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही कर्जमाफी करू आणि कर्जमाफी झाल्यानंतर कर्जमाफीची सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या वितरणाला सुरुवात करू। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख दिलेली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि लगेच 16 ऑगस्टला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वितरणाची सुरुवात देखील करणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता अगदी थोडा कालावधी राहिलेला आहे आणि आता लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी हे महाराष्ट्र शासन करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरसकट 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका की तुमच्या नावावर किती कर्ज आहे आणि तुमचं कर्ज माफ झालं की नाही हे देखील कळवा। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून काही अटी व नियम लागू करण्यात आलेले आहेत। ते अटी व नियम जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, पहिली अट अशी आहे तर आपली KYC करणे।
शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कडाक्याने सांगितलेलं आहे, म्हणजेच की कडकपणाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी ई-केवायसी करणार नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु जो शेतकरी ई-केवायसी करणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या जर तुमची ई-केवायसी केलेली नसेल तर। शेतकरी मित्रांनो, फक्त ई-केवायसी नाही आणि आपले पैसे येणार नाही असं होऊ नये। आपल्या ई-केवायसी मुळे आपले पैसे जाणं काम नाही, तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केल्याशिवाय आपल्याला पैसे येणारच नाहीत हे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलंच आहे। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करायला जास्त वेळ लागत नाही। शेतकरी मित्रांनो, 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो। आपल्याला आपल्या मोबाईलवर देखील ई-केवायसी करता येते। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला मोबाईलवर ई-केवायसी करता येत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ई-केवायसी करू शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर जमत असेल तरच करा, जर तुम्हाला मोबाईलवर ई-केवायसी करणं जमत नसेल तर आपल्या शेजारच्या CSC केंद्रावर जा, तिथं ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो, मोबाईलवर ई-केवायसी होते, परंतु आता आपल्याला नाही जमत तर जाऊन तिथंच करा। तर शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी मध्ये कोणतीही चूक होऊ नये ही आपल्याला दक्षता घ्यावी। आपला फेसची ई-केवायसी असते, तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ई-केवायसी होते ती ई-केवायसी करून घ्या। त्यानंतर दुसरी अट आहे शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र 2000 रुपये मिळणार नाहीत, म्हणजेच की नमोच्या 9व्या हप्त्याचा लाभ होणार नाही असं देखील महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपली फार्मर आयडी असणं अतिशय आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता फार्मर आयडी आहे की नाही हे तपासून घ्या। जर आपली फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर आयडी काढून घ्या। तुम्ही म्हणाल की शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आता आम्हाला एवढ्या दिवस फार्मर आयडी शिवाय पैसे मिळाले आणि आता फार्मर आयडी एवढी काय गरज पडली। शेतकरी मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा डिजिटलच्या दिशेने जात आहे, त्यामुळे डिजिटल हे सर्व महाराष्ट्रात होणार आहे। आणि आपल्या फार्मर आयडीला आपल्या आधार कार्ड सारखा नंबर असतो, तो आपली फार्मर आयडी थेट 712शी लिंक केलेली असते। तर शेतकरी मित्रांनो, ते नंबर टाकल्यानंतर आपल्या 712ची पूर्ण डिटेल ते महाराष्ट्र शासनाला किंवा कृषी विभागाला पाहायला मिळते आणि त्यांना सोपं जातं आपले पैसे आपले सर्व काही डिटेल चेक करण्यामध्ये। त्यासाठी त्यांनी फार्मर आयडी ही कंपल्सरी केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर आयडी नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही आणि जर फार्मर आयडी असेल तर आपल्याला कोणीही या योजनेपासून अडवू शकत नाही। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 2 अटी लागू केल्या आहेत। या दोन्ही अटीचं पुरेपूर पालन करा आणि या योजनेचा लाभ घ्या। तिसरी अट आहे शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे लवकरात लवकर जाऊन तपासून घ्या। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। शेतकरी मित्रांनो, फक्त आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे आपल्याला पैसे येणार नाहीत, कारण की आपल्या सोबतच्या माणसाला पैसे येतील, कारण की त्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणार आहे आणि आपण मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहोत, कारण की आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असं होऊ नये, आपल्यामध्येच भेदभाव होऊ नये, म्हणजेच की तो आपल्या हाताने भेदभाव पडणार आहे असं होऊ नये। त्यासाठी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जास्त वेळ लागत नाही आणि एक अर्ज केल्यानंतर ते आपलं आधार कार्ड बँकवाले लिंक करून देतात आपल्या खात्याशी। त्यासाठी फक्त एक अर्ज करण्याची गरज असते, तेवढे अर्ज करण्यासाठीच आपण अंगण वाकडे करीत आहोत। शेतकरी मित्रांनो, यासाठी लवकरात लवकर जा, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयाचा लाभ होईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटी लागू केल्या आहेत। जो शेतकरी या अटीचं नियमाचं पुरेपूर पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 9व्या हप्त्याचे येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या आणि या अटीचं पुरेपूर पालन करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि सर्व 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसगट हे आपल्याला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे। ती संभाव्य तारीख आहे शेतकरी मित्रांनो 15 ऑगस्ट झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी व नियम आणि तारीख देखील जाहीर केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।